हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आज मी एकदम अचानक गावाला निघाली आहे. कशासाठी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे मला जे काही ड्रेसेस घ्यायचे होते ते काढून ठेवलेले होते, कारण परत खूप घाई होते आणि मम्मी मग मला माझ्या मनाप्रमाणे आवरूनच नाही देत. तोपर्यंत मम्मी इकडे आम्हाला जेवणासाठी स्वयंपाक वगैरे करत होते आणि मम्मी आणि मीच गावाला जाणार होतो, म्हणून पप्पांसाठी पण जेवायला बनवायचं होतं. त्यानंतर इकडे छान असं ताट रेडी केलं आणि जेवण करून घेतलं. त्यानंतर मग मम्मीने मम्मीचं आवरायला घेतलं आणि मम्मीने मम्मीचं आवरायचं म्हणलं की मी जसं नीट व्यवस्थित काढून ठेवलेलं त्याच्यावरती पसारा तर होणार हे तर फिक्सच असतं. मम्मीने साड्या वगैरे सगळं काढून ठेवलेलं घेण्यासाठी, त्यामुळे सगळा पसारा झालता. तर फायनली आमच्या बॅग्स वगैरे रेडी झालेल्या होत्या आणि मम्मी आणि मी पण माझं इकडे छान असं आवरून घेतलेलं होतं आणि आम्ही रात्री जाणार होतो. आणि हे बघा, आज आहे माझ्या न्यू चप्पलचं ओपनिंग आणि मला ना डार्क शेड असणाऱ्या कलरच्या चप्पल्स ना खूप आवडतात आणि पिंक कलर तर माझा फेवरेट आहे. त्यामुळे शॉपमध्ये गेल्या गेल्या मला ही फर्स्ट चप्पल आवडलेली होती, त्यामुळे मी मम्मीला म्हणलं की मला हीच पाहिजे. त्यानंतर मी इकडे व्हिडिओ काढते, मला वाटलं चप्पल पटकन घातली जाईल, पण ती काही घातली जातच नव्हती. त्यानंतर मी माझी चप्पल चेक करत होते. मग फायनली आम्ही डोअर वगैरे लॉक केला आणि शेजारच्या काकूंकडे की ठेवण्यासाठी मी गेले. इकडे तोपर्यंत मम्मी रोडवरती येऊन थांबलेली होती आणि हे बघा, या टायमिंगला सोसायटी एकदम शांत असते, कारण कोणतीच लहान मुले बाहेर खेळत नाहीत, कारण 10 वाजून गेलेले होते त्यामुळे. आणि इकडे आम्ही चोरासारख्या एकदम शांत चाललेलो होतो बसस्टॉपकडे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुढचेही व्हिडिओ नक्की बघा, कारण ते गावाकडचे असणार आहेत आणि खरंच ते खूप इंटरेस्टिंग, फनी आणि तुम्हाला सगळ्यांना मजा येईल असेच असणार आहेत. तर इथं तुम्हाला साईडला मंडप वगैरे टाकलेला दिसत असेल, तर इथं ना पारायण होत असतं दरवर्षी, तर त्याचीच तयारी चालू आहे. त्यानंतर फायनली आम्ही मार्केटमध्ये वगैरे पोहोचलो, कारण बस तर गेलेली होती, त्यामुळे आम्ही रिक्षा बघत होतो आणि रिक्षा पण आम्हाला लगेच भेटली. फायनली रिक्षामध्ये बसलो आणि हे बघा, रात्रीचे 10 वाजून गेलेले आहेत, तरीसुद्धा आमचं मार्केट पूर्ण माणसांनी भरलेलं आहे आणि नेहमीच इथं 11 11:30पर्यंत एवढीच गर्दी असते. त्यानंतर फायनली आम्ही आमच्या बसस्टॉपकडे जाण्यासाठी निघालो आणि मी तर विचार करत होते की गावाकडे जाऊन काय काय व्हिडिओ शूट करायचे आणि माझी ना खूपच धावपळ होत होती, की मला समजतच नव्हतं की एकदा मला व्हिडिओ हॉरिझॉन्टल काढावा लागायचा, एकदा मला व्हर्टिकल काढावा लागायचा, कारण शॉर्ट आणि लाँग व्हिडिओसाठी. तर इकडे मी व्ह्यू एन्जॉय करत करत तेच विचार करत होते आणि तुम्ही पण माझ्यासोबत हा व्ह्यू एन्जॉय करा. आणि हा जो तुम्हाला फ्लॅग दिसत असेल तो पूर्ण महाराष्ट्रातला सगळ्यात हायटेड फ्लॅग आहे आणि हे तुम्हाला कोणतं लोकेशन आहे हे पण समजलं असेलच. त्यानंतर मला असं वाटतं ना की मी जर एखाद्या गाडीमध्ये किंवा रिक्षामध्ये बसले तर तो रोड कधी संपूच नाही, मी सरळ तो रोड संपत नाही तोपर्यंत पुढेच जात राहावी, तर तसं काही होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही बसस्टॉपवरती पोहोचलो आणि हे बघा, इथंसुद्धा खूपच गर्दी आहे. मी मम्मीला सारखे म्हणत होते की नाही का, 10 वाजून गेले तरी हे माणसं घरी का नाही जाते, म्हणजे कुठं फिरतायत अजून. त्यानंतर आम्हाला फायनली बस वगैरे भेटली आणि याही बसमध्ये खूप गर्दी होती आणि ही बस हडपसरला जाणारी होती, लास्ट बस होती. मी मम्मीला तरी पण म्हणत होते की मम्मी बघदा, आपण तर किती दिवसानंतर आज एवढ्या रात्री निघालो, पण हे तर रोज एवढं ट्रॅव्हलिंग करतायत. त्यानंतर मग फायनली बस वगैरे सुरू झाली आणि मला ना पिंपरी चिंचवडमधले हे जे रोड आहेत ना ते खूप आवडतात, कारण ना खूप असे स्मूथ अशा गाड्या जातात. पण आता मेट्रोचं काम चालू असल्यामुळे खूपच ट्रॅफिक आणि सगळे रोड बंद असल्यामुळे कोण कुठूनही गाड्या घालतं. तर फायनली असंच आम्ही करत आमच्या बसस्टॉपवरती पोहोचलेलो होतो, जिथं गावी जाण्यासाठी बसेस वगैरे लागतात, म्हणजेच लालपरी. तर तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. त्यानंतर फायनली आम्ही बसस्टॉपवरती पोहोचलेलो होतो आणि हे बघा, सगळीकडे लाईट्स वगैरे चालू आहेत आणि रोड ना पूर्ण रात्र झाली तरी पण रोड नाही का धावतच असतो, कोण कुठंतरी जातच असतं आणि रोड कधी शांत नसतात. फक्त कोरोनाच्या टायमिंगमध्ये मला असं वाटते की रोड शांत असतील. आणि मला ना रोड क्रॉस करताना खरंच खूप भीती वाटते, कारण ना काही वेळेस ना आपल्याला समजत नाही की जो गाडी चालवतो त्याला कळतं आहे की नाही की आपण रोड क्रॉस करतो आहे, तर स्पीड जरा कमी करावी. त्यामुळे मला नेहमी रोड क्रॉस करताना भीती वाटते. त्यानंतर फायनली आम्ही आमच्या बसस्टॉपवरती पोहोचलेलो होतो आणि हे बघा, रात्री बाहेरून किती शांत वाटतं आहे तुम्हाला सगळ्यांना, पण आतमध्ये तेवढीच गर्दी असणार आहे हे पण फिक्स आहे. तर फायनली मग आत वगैरे गेलो आणि तर तिथं बघा पूर्ण स्पीकरवरती कोणतरी पुकारत होते, ती गाडी आली, ती गाडी आली. आणि हे बघा,
स्टॉपवरती पण खरंच खूपच गर्दी आहे, कारण सगळ्या गावांची यात्रा असल्यामुळे सगळेजण गावी जाण्यासाठी निघालेले आहेत. तर आम्ही पण बसची वाट वगैरे बघत होतो, पण दुसऱ्या बसेस येत होत्या खूप, पण आम्हाला जिथं जायचं ती वाली बस तर कधीच लवकर वेळेवर येत नाही. म्हणजे इवन गावालाच नाही, इकडे पुण्यामध्ये पण कुठे PNPLने जायचं असेल ना तरीसुद्धा ती बस कधीच येत नाही टायमिंगला. आणि जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो ना तेव्हा तर हमखास आपल्याला बस भेटणार नाही, हे तर फिक्सच असतं. तर इकडे बघा आम्ही थोड्या वेळ बसलो आणि एक बस आलेली होती, तर ते काका बोलले की ही बस डायरेक्ट सकाळी जाणार आहे. मग प्लॅटफॉर्मवरती कशाला लावली आहे? त्यानंतर मी बघा मी चुकून एका बसमध्ये चढले. मला वाटलं की बार्शीला जाणार आहे, पण तो ड्रायव्हर मला बोलला की नाही जाणार आहे. पण मी ॲटलिस्ट मी उतरती आहे, तर हे बघा एवढी गर्दी आहे की मला ह्यांनी खाली उतरू दिला नाही, त्यामुळे मी तिथंच थांबले. तर बघा आता त्यांचा गोंधळ. अहो गाडी बुकरीच आहे, थांबा जरा. तर इकडे फायनली आम्हाला बार्शीला जाणारे आमची डेस्टिनेशनची बस भेटलेली होती आणि त्याही बसमध्ये खूपच गर्दी होती. पण एक दादा आणि एक काका होते, जे दादा हडपसरला उतरणार होता आणि ते काका स्वारगेटला उतरणार होता. त्यामुळे आम्हाला वाटलं की थोड्या वेळ ती उभं राहून आपल्याला जागा भेटेल. तर तो दादा हडपसरला उतरला, पण जे काका होते ना ते खूपच कन्फ्युजनमध्ये होते आणि ते असे वेगळेच काहीतरी बोलत होते की आम्हाला काही समजतच नव्हतं. कारण ते आधी बोलले की त्यांना स्वारगेटला उतरायचे, स्वारगेट आलं तरी ते उतरले नाहीत. परत बोलले नाही आता मला हडपसरला उतरायचे, हडपसरही आलं तर बोलले आता नाही, आता मला उरळी कांचनला उतरायचे. तेही येऊन गेलं तर आता म्हणले आता नाही, मला इंदापूरला उतरायचे. म्हणजे ना माणसाने असं कन्फ्युजनमध्ये राहू नये मला असं वाटतं, कारण खरंच आपल्याला समजत नाही की आपल्या लाईफमध्ये काय चाललं आहे. तर माझं तर ना खूप डोकं आऊट झालं होतं त्या माणसाला, असं वाटत होतं एक ठेवून द्यावी, कारण तो असं बोलतच होता. त्यानंतर मग फायनली तो इंदापूरमध्ये उतरला आणि तो जरा ना सर्किट मला दिसत होता. तर म्हटलं जाऊ देता, लोकांची मेंटॅलिटी तर आपण बदलू शकत नाही. त्यामुळे मग फायनली आम्हाला इंदापूरमध्ये जागा वगैरे भेटली आणि त्यानंतर मग प्रवास सुरू झाला आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला म्हणजे बार्शीमध्ये पोहोचलो. आम्ही बसमधून 4:30ला उतरलेलो होतो, त्यामुळे आम्हाला तर आता 1 तास किंवा 1.5 तास तर स्टॉपवरतीच बसावं लागणार होतं, कारण आजीने फोन करून सांगितलेलं की 6:45 वाजता गाडी आहे. तरी पण आम्ही म्हणलं की बघू भेटते का. आणि हे बघा तुम्ही बघितलं असेल, एवढ्या थंडीमध्ये कोण फॅन लावतं भाई, आधीच थंडीने जीव चालला इकडे आणि हे फॅन लावून बसलेत. आणि हे बघा दुसऱ्या गाड्यांमधून पण उतरलेली माणसं होते, त्यामुळे खरंच खूप गर्दी होती. आणि त्यानंतर मग आम्हाला 6 वाजता तुळजापूरची बस आम्हाला भेटलेली होती. म्हणजे आम्ही 1.5 तास बस स्टॉपवरती बसलो आणि एवढी थंडी होती ना, लिटरली हातपाय पूर्ण असं कुडकुडत होते, एवढी थंडी आहे गावाकडे. तर तुम्ही पण नक्की स्वेटर वगैरे घेऊनच जावा. आणि हे बघा बसमधली लाईट वगैरे बंद केल्यानंतर व्ह्यू कसला भारी वाटतो, एकदम शांत वाटतं आहे. आणि मग त्यानंतर आम्ही आजीला फोन वगैरे करून सांगितलं की आम्हाला बस भेटलेली आहे, तर आम्हाला बस स्टॉपवरती घेण्यासाठी या. मग आजी पण येण्यासाठी निघालेली होती आणि मी तर अशी वाट बघत होते की कधी घरी जाऊन मी कधी एकदा बेडवर आडवी पडते, कारण आम्हाला रात्रभर झोपायला भेटलेलं नव्हतं त्या एका माणसामुळे आणि आमची मागची सीट पण गेलेली होती. मग तरी पण मग आजी आम्हाला घेण्यासाठी आली आणि माझ्या आता एवढी घाई झाली होती की मला शूटसुद्धा घेण्याची माझी इच्छा नव्हती, कारण मला एवढी झोप आलेली होती, पूर्ण माझे डोळे दुखत होते. त्यानंतर मग आम्ही घरी वगैरे पोहोचलो. तर हे बघा असं आहे माझ्या आजीचं घर. आता तुम्हाला हे घरची होम टूर किंवा गावाकडच्या मस्ती मज्जा हे तुम्हाला पुढच्या व्हिलॉगमध्ये बघायला भेटेल. तर नक्कीच पुढचे पण व्हिडिओ बघत राहावा आणि चॅनलला फॉलो, लाईक, सबस्क्राईब करा. तर फायनली आम्ही बॅग्स वगैरे ठेवल्या. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिलॉग. तर आता मी झोपते. चलो बाय.